बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील 40 टापरी आणि भिंगाऱ्या या गावातील निवासी शाळेमध्ये शिक्षक नसल्याने आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आपण पाहू शकतो जिल्हा परिषदेच्या या परिसरामध्ये 40 टापरी आणि भिंगारा येथील हे शेकडो विद्यार्थी, त्यांचे पालक असतील, या शालेय व्यवस्थापन समितीचे काही सदस्य असतील, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थेट आपण विद्यार्थ्यांशीच बोलूया, काय नेमकं त्यांच्या अडचणी आहेत, काय त्यांची या संदर्भात मागणी आहे. तिथे काय नाव तुझं, शाळेचं नाव सांग आणि काय तुमच्या अडचणी आहेत? माझं नाव कुमारी जमना मुकेश खरात, वर्ग 10. शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा भिंगारा. आम्ही इथे शिक्षणाची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आम्हाला 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही. आम्हाला पण मोठं व्हायचं आहे, आम्हाला पण शिकायचं आहे. आम्हाला आमची शिक्षणाची गरज आहे. आमच्या शाळेत शिक्षकच नाही तर आम्ही शिकणार कुठून? किती वर्षांपासून शिक्षक? 3 वर्षापासून. आणखी काय विद्यार्थिनी आहेत नेमकं त्यांचं? दीदी बोलणार तू? हा, तर या दिदीशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. शिक्षक नसल्याने काय काय अडचणी येतात? तू कोणत्या वर्गात शिक्षक? 9वी टाइम. शिक्षक नाही, शिक्षक पाहिजे आम्हाला. 3 वर्षापूर्वीतून शिक्षक नाही, आमच्याकडे शिक्षक पाहिजे आम्हाला. जेव्हापर्यंत आम्हाला शिक्षक नाही भेटणार आणि शाळेत रोजी नाही भेटणार तेव्हापर्यंत इथून आम्ही हलणार नाही. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका देखील विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेली आहे. या शालेय व्यवस्थापन समितीचे देखील सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या निवासी शाळेमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे आणि शिक्षकांची किती आवश्यकता आहे, किती शिक्षक पाहिजे? शाळेमध्ये एकूण विद्यार्थी 342 आहे आणि शिक्षक म्हटलं तर शिक्षक आम्हाला निवासी भिंगारा शाळेमध्ये 6 शिक्षकांची गरज आहे आणि 40 टापरीमध्ये 1 शिक्षक आहे. टोटल आम्हाला 7 शिक्षकांची गरज आहे. शिक्षण अधिकारी आता थोड्या वेळापूर्वी इथं आले होते, नेमकं काय त्यांच्याशी बोलणं झालं? आम्हाला तर वारंवार एकच भेटून राहिले की 15 दिवसात भेटून जाईल, 8 दिवसात भेटते, हेच उत्तर आम्हाला आश्वासन मिळत आहे. पण 3 वर्षापासून हे आम्हाला मिळून नाही राहिले शिक्षक. त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल आणि तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक सुद्धा करण्यात येईल. तात्पुरता तर आम्हाला नकोच, कारण तात्पुरता या वर्षी भागणार, पण पुढच्या वर्षी आम्हाला हेच हेलपाटा करावा लागेल ना. त्याच्यासाठी आम्हाला नियमानुसार जे रुजू होतील हेच शिक्षक पाहिजे आम्हाला, हे तात्पुरतं नको आम्हाला. आता पुढे नेमकं काय करायचं? पुढची भूमिका काय? केव्हापर्यंत आपण इथं बसणार? शिक्षक जर मिळाला नाही तर सोनम वांचूक सारखे आम्ही इथंच बसणार आहे, विद्यार्थी पालक मंडळी. नक्कीच आपण पाहू शकतो हे सगळे विद्यार्थी आहे, शालेय व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत, त्यांनी कुठेतरी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत आवश्यक त्या प्रमाणात शिक्षकांची नेमणूक शाळेवर केल्या जाणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही. आता शिक्षण विभाग यावर काय पर्याय शोधतं, काय उपाययोजना करतं, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. story.com साठी अभिषेक बर्पे, बुलढाणा.